आधीच्या काळी विरंगुळा म्हणून हे सण साजरे व्हायचे. शेवटी सणांचा उद्देशच तो असतो, माणसांनी एकत्र यावं, एकमेकांशी बोलावं, गाठीभेटी कराव्यात म्हणून. म्हणजे आजच्या भाषेत नाईट आउट्स. नाईट आउट नाही. पूर्वीच्या काळी अगदी लहान वयामध्ये मुलींची लग्न व्हायची, 10व्या-12व्या वर्षी. मग सासरी जायच्या तर तेवढ्या मोकळेपणानं नाही वागू शकत असायच्या त्या. सतत त्यांना वाटायचं मी जे काही करतेय ते बरोबर आहे ना, मी जे काही करतेय ते सासरच्यांना पटतंय ना, लोकांना मी आवडतेय ना, याचं सतत दडपण असायचं त्यांच्यावर. मग या अशा कार्यक्रमांमध्ये काय व्हायचं, त्या जेव्हा जायच्या, गाठीभेटी व्हायच्या, त्यावेळेला मनमोकळेपणानं हसायच्या, बोलायच्या सगळ्यांबरोबर. ते दडपण निघून जायचं. नाहीतर सासूचा धाक, नणदेची भीती याच दबावाखाली सतत असायच्या त्या. सगळ्यांशी ओळख होणं, पुन्हा आपला घरचा वावर सुलभ होणं, यासाठी हे सगळे सण एकत्र साजरे केले जायचे, बाकी काय. बरोबर, अगदी बरोबर. सरोजिनी ताई, किती छान समजावून सांगितलं तुम्ही, सोपी करून सांगितली प्रथा. पण कसं आहे ना, आजकालच्या नव्या पिढीतल्या मुलींना काही अशा परंपरा वगैरे पाळायला आवडत नाहीये. त्यांना असं वाटतं की हे काय सगळं जुनं पुराणं. ते तेवढे हुशार, जुनी माणसं आपली. हो. कुंटण मिरची, कुंटण मिरची, आई बोलवते, सासू बोलवते, कुंटण मिरची. सुनबाई फसवते, शिक्षा करते, सासूला छळते, राग राग करते. कुंटण मिरची, सासूबाई फसवतात, खोटं बोलतात, तमाशा करतात आणि तोंड घशी पडतात. कुंटण मिरची, कुंटण मिरची, कुंटण मिरची. आई बोलवते, सासू बोलवते, कुंटण मिरची. जाशील कैसी, खुंटण मिरची, काकू बोलावते, काका बोलावतायत, हे बोलावतायत, सासूबाई बोलावतायत, अरे आई बोलावते, सासूबाई बोलावतायत, खुंटण मिरची. बरं झालं आलास. आजी, पूजाला बरं वाटत नाहीये ना, म्हणून आलो मी इथे. कुठे आहे ती? आहे आहे, वर आहे, आराम करते. जा तुझा. हो, मी भेटून येतो तिला. बर ये. हळू हळू ओरडू नकोस तू, हळू बोल. तुला कळतंय का, आपण आपण दुसऱ्याच्या घरात आहोत आणि खाली काहीतरी कार्यक्रम सुरू आहे. हळू बोल जरा. शांत राहा राजा. ऐक ना, ऐक माझं. आपण आपल्या घरात जाऊया आणि शांतपणे बोलू ना. ती मंगळागौर झाल्याशिवाय कुठेही जाणार नाही. अगं पूजा, नको ना हट्टीपणा करूस. हा, तू चल ना माझ्यासोबत. मला पण सांगायची आहे माझी बाजू तुला. तुम्हाला सांगितलं ना, तुमच्यासोबत कुठेही जाणार नाही. ओरडायचं नाही, ओरडायचं नाही. इतका वेळ शांतपणे मी समजावतोय ना तुला. हा, कळत नाही का? कोणासमोर आवाज चढवून बोलतेस तू? हा, तुला माहितीये ना मी कोण आहे? तुला माहितीये ना मी कोण आहे? मला त्रास होतोय. चल, मी नाही शांतपणे घरी चल. मला बोलायचंय तुझ्याशी. चल माझ्याशी. ए, तू नाही येणार आहेस वाटतं. नाही येणार आहेस तू? नाही येणार आहेस? काय करत होतास तू हे? पूजा वहिनी म्हणाल्या ना त्यांना नाही यायचंय तुझ्या बरोबर, मग का जबरदस्ती करतोयस? इकडनं आत्ताच्या आत्ता निघ. विक्रांत, इकडनं चालता हो. बायको, हे सगळं झाल्यावर ये हा घरी. मला बोलायचंय तुझ्याशी.
सोडा ना मला, त्रास होतोय. कळतंय ना मी काय म्हणतोय? हं? सगळं झाल्यावर घरी यायचं. विक्रांत, वहिनींना सोड, त्रास होतोय त्यांना. विक्रांत, या गावचा त्या गावचा माळी नाही आला, वेळी नाही मला. कशी मी नाचू नाच ग घुमा, कशी मी नाचू नाच ग घुमा. व्हॉट्सअप नाही चालू, फेसबुक नाही चालू, सेल्फी कसा काढू अपलोड कसा करू. कशी मी नाचू नाच ग घुमा, कशी मी नाचू नाच ग. काय सरस्वती मध्ये कशी मी नाचू. मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं. आत्ता हो आत्ता नको, आता खेळ सुरू. वहिनी प्लीज ऐका माझं. हे बघा, ती लीला ना खूप अति करते. तुम्ही समजावा ना, ओरडा तिला. आपल्या इब्रतीचा प्रश्न आहे. लोकांसमोर कुणाचीच कंप्लेंट नको, कुणाचीच नको. हा मग सरस्वती मॅडम,